विज्ञानाशी सुसंगत असलेला धर्म बाबासाहेबांनी का दिला? कुठून आली हळद? कोणत्या विज्ञानात हळद बसते? आपण जे हळद लावतो तो विज्ञानाचा भाग म्हणून आहे का? आपला हळद लावण्याचा भाग हा पौराणिक आहे. किमान समाज निर्माण व्हावा त्यासाठी धम्मसंगीती. दुसरी अपेक्षा बाबासाहेबांची होती, धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी होती आहे. बौद्ध संस्कार विधीमध्ये सर्वत्र साम्यता आणणे. अनेक प्रश्न या ठिकाणी यासाठी उपस्थित झाले की जेव्हा या ठिकाणी प्रास्ताविक मांडलं गेलं, काही लोक या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि ते काही उपस्थित नसल्यामुळं जी भूमिका या संगीतीची आहे ती संगीतीची भूमिका त्यांना माहीत नसल्यामुळं कदाचित हे प्रश्न उपस्थित झाले असतात. या प्रश्नाच्या या आज जो हा ठराव आपण मांडलेला आहे, बौद्ध संस्कार विधीमध्ये सर्वत्र साम्यता आणणे, अध्यक्षीय मंडळाचा एक प्रतिनिधी, अध्यक्षीय मंडळाचा सदस्य म्हणून याचं कन्क्लुजन मला करायला सांगितलेलं आहे उद्घाटक या नात्याने. कन्क्लुजन करत असताना थोडीशी भाषणबाजी होईल, निव्वळ त्यावर मतं मांडल्या जाणार नाही. म्हणून मला असं वाटतं की 5-7 मिनिटं आपण मला सहन करावं. त्याच्यातही मी प्राध्यापक आहे, त्याच्यामुळं ते ओघानं देणे आहे. आता मला बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये धर्माचे 2 उद्देश सांगितले. पहिला उद्देश बाबासाहेबांचा धर्माचा हा होता की माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे त्याला सुसंस्कृत करणे. त्याला सुसंस्कृत करण्यासाठीची धम्मसंगीती माणसाला सुसंस्कृत करण्यासाठी आवश्यक असलेले संस्कार, कारण संस्कृती ही संस्कारातून निर्माण होते आणि हे संस्कार कसे असावे यासाठी या धम्मसंगीतीचं आयोजन धर्माचा पहिला उद्देश. दुसरा उद्देश, एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे, हे दुसरं तत्व. ताईंनी म्हटलं, मी लग्न लावलं, मला त्या बिलकुल प्रथा मान्य नव्हत्या, मी कोर्टात जाऊन लग्न लावलं, तत्व उचित होतं म्हणून धैर्यानं समोर गेल्या. तत्व उचित होतं म्हणून अशोक सरस्वती धैर्यानं त्याच्या 20 वर्षानंतर मी सुद्धा तसंच लग्न केलं. धैर्य होतं, तत्व उचित होतं आणि म्हणून कोणी सोबत यावं हा उद्देश धर्माचा नाहीच. तत्व उचित आहे. बाबासाहेबांसोबतही त्यावेळी लोक नव्हते, कोट्यावधी लोक या ठिकाणी महार समुदायाचे असताना फक्त 5 लाख त्या ठिकाणी उपस्थित होते. तरी बाबासाहेबांनी तो निर्णय घेतला. राजकीय पक्षाचे, त्यांच्याच राजकीय पक्षाचे नेते त्यांच्यासोबत नव्हते. तत्व उचित होतं म्हणून धैर्याने बाबासाहेबांनी तो निर्णय घेतला. धम्मसंगीतीच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. आम्हाला असं वाटते की या गोष्टी झाल्या पाहिजे. दुसरी, बाबासाहेबांनी 1950ला एक पत्र महाबोधी पत्रिकेला लिहिलं. पत्र म्हटल्यापेक्षा एक आर्टिकल लिहिलं. त्या आर्टिकलमध्ये धर्माच्याकडून माझ्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा बाबासाहेबांनी सांगितल्या. त्या 4 अपेक्षा. पहिली अपेक्षा, तो धर्म नीतिमत्तेवर आधारित असला पाहिजे. नीतिमत्तेची व्याख्या बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये केलेला आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार आणि सदाचार म्हणजे प्रत्येक क्षेत्रात माणसात होणारा उचित व्यवहार. माणसात, तो सोलापूरचा असो, तो कोल्हापूरचा असो, तो अमरावतीचा असो, तो नागपूरचा असो, यांच्यामध्ये उचित व्यवहार असला पाहिजे. त्याच्यासाठी धम्मसंगीत. आणि तो उचित व्यवहार कसा असला पाहिजे त्याच्यासाठी ह्या विषयी. म्हणून हे नीतिमत्तेचं वातावरण, नीतिमान समाज निर्माण व्हावा त्यासाठी धम्मसंगीती. दुसरी अपेक्षा बाबासाहेबांची होती, धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. विज्ञानाशी जर तो सुसंगत नसेल तर तो धर्म म्हणण्याच्या लायकीचा नाही. म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म का दिला? बाबासाहेबांनी शिखांचा का दिला नाही? बाबासाहेबांनी मुस्लिम का दिला नाही? बाबासाहेबांनी ख्रिश्चनांचा धर्म आम्हाला का दिला नाही? विज्ञानाशी सुसंगत असलेला धर्म बाबासाहेबांनी का दिला? कुठून आली हळद? कोणत्या विज्ञानात हळद बसते? आपण जे हळद लावतो तो विज्ञानाचा भाग म्हणून आहे का? आपला हळद लावण्याचा भाग हा पौराणिक आहे आणि अनेक वर्षापासून ही हळद आपण लावत आलो. प्रतिज्ञा वाचा.
किती 21वी आज माझा नवीन जन्म होतो आहे. 14 ऑक्टोबर 1956 माझा नवीन जन्म झाला आणि नवीन जन्म झाला म्हणून इतप्पर मी बुद्धाच्या धम्माप्रमाणे वागेल असं जर मी म्हणतो तो त्यामध्ये असलेला पौराणिकता विष्णूचा रंग पिवळा आहे. गुरुग्रह याचं अधिष्ठान वाढावं म्हणून हळद लावल्या जाते. त्या पौराणिक कथा हिंदूंच्या कथा आपण वाचा त्यावरून आपल्याला समजेल. बाबासाहेबांची क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक वाचा त्यातून आपल्याला समजेल की या परंपरा का आपण नाकारलेल्या आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामध्ये असू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे अँटीसेप्टिक आहे वगैरे या ठिकाणी बोलले गेलं का हळद अशी वैज्ञानिक आहे वगैरे वगैरे. येतो एकच दिवस वैज्ञानिक आहे का हळद? किती दिवस हळद घालतो आपण आणि त्या हळदीचा आता इव्हेंट झाला आहे पिवळ्या रंगापासून. आणि हा इव्हेंट इथल्या कॅपिटलिस्ट लोकांनी उद्योगपत्यांनी भांडवलशाहींनी आपला म्हणजे ही हिंदू संस्कृतीच मुळात ब्राह्मण आणि बनियांनी बहुजनांना लुटण्याचं यांचं षडयंत्र आहे. ती हिंदू संस्कृती त्या हिंदू संस्कृतीतले सण आणि उत्सव म्हणजे ब्राह्मण आणि बनियाचे षडयंत्र आहे. त्या षडयंत्राला आपण बळी पडतो. त्यात कोणतीही वैज्ञानिकता नाही. आणि हे जर इव्हेंट होत असेल तर ते इव्हेंट तुम्हाला तुमची म्हणजे मला जर लग्न प्राध्यापक आहे 3 लाख रुपये महिना कमावतो. बायकोही प्राध्यापक आहे 3 लाख रुपये 6 लाख रुपये महिन्याची घरी येतात. 72 लाख रुपये वर्षाच्या घरी येतात. तरी मला असं वाटते की माझी ही कमाई जेव्हा लग्न येईल मुलींचे दोन्ही मुलींचे लग्न येईल तेव्हा जीपीएफ मधून बघा जीपीएफ मधून जोपर्यंत मी लोन काढणार नाही आजच्या या इव्हेंट नुसार जर मी लग्न करायला निघालो तर त्या इव्हेंट नुसार जर लग्न करायचे असेल तर मला जीपीएफचं लोन काढावंच लागते. एवढे मोठमोठे इव्हेंट आपण तयार केलेला आहे ज्याला आपण सुशिक्षित म्हणतो. आणि बाबासाहेबांनी त्या सुशिक्षितांवर जबाबदारी दिली होती की तुम्ही तुमच्या अज्ञानी दरिद्री गरीब बांधवांपर्यंत जा आणि त्यांना त्यांचे नागरी हक्क आणि अधिकार समजावून सांगा. ही जबाबदारी सुशिक्षितांकडे होती का? कारण समाज हा सुशिक्षितांचं बुद्धिजीवी वर्गाचं अनुकरण करत असतो. म्हणून बुद्धिजीवी वर्गावर ही जबाबदारी असते की त्यांनी कसं वागावं. माझा पैसा आहे 72 लाख रुपये वर्षाचा येतो. माझा पैसा आहे मी कशाही पद्धतीनं उधळू शकतो. पण मी बाबासाहेबांच्या त्या आज्ञेत बांधलं आहे. बाबासाहेबांच्या त्या आदेशात बांधलेलं आहे की मला समाजापर्यंत जायचं आहे. मी जसा वागेल तसा समाज वागतो कारण मी समाजाला बुद्धिजीवी समजतो. मी स्वतःला बुद्धिजीवी समजतो म्हणून माझा अनुकरण करणारा वर्ग आहे. म्हणून मला अनुकरण करताना काही जबाबदाऱ्या आहेत काही भान मला बाळगावं लागते. म्हणून विज्ञानाशी सुसंगत या गोष्टी नाहीत. लग्नावरचा खर्च विज्ञानाशी सुसंगत नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी इथे हेही बोललं गेलं की बाबासाहेबांनी काय हे कथळ घालू नका लोखंड घालू नका चांदी घालू नका काय घाला सोनं घाला. सोनं घातलं बाबासाहेबांनी सोनं का सांगितलं हे आता समजते. सोन्याचे भाव का सोनं बाबासाहेबांनी सांगितलं. सोनं प्रतिष्ठेचं समजलं जाते. आजही ते प्रतिष्ठित आहे. किती स्त्रिया सोनं घालतात सांगा तुम्ही. मंगळसूत्रामध्ये किती आहे तुमचं सोनं. माझ्यासारखा नवरा जेव्हा 1.5 लाखाचं सोन्याचं 24 कॅरेटचं मंगळसूत्र बायकोला आणून देते बिलकुल नाही. त्याच्यात 10 रुपयाचे काळे मणी पाहिजे तुम्हाला. कुठून आले काळे मणी आहे त्याचा विज्ञानाशी काही सुसंगत आले कुठून काळे मणी. 24 कॅरेटचं सोन्याचा दागिना बाबासाहेब घाला म्हणतात. ते सोन्याचा दागिना आपण घालत नाही. ते 10 रुपयाचे काळे मणी का घालतो. आणि या ठिकाणी वैज्ञानिकता आपण सांगतो. याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं जर बोलल्या जात असेल म्हणून मला असं वाटतं की मी समाजाचा घटक आहे. समाजाचा घटक आहे जबाबदार घटक आहे. म्हणून मी जबाबदारीपूर्ण वागलं पाहिजे. तिसरा बाबासाहेबांची अपेक्षा होती की धर्माने स्वातंत्र्य समता बंधुता या मूलभूत सिद्धांताला मान्यता दिल्या गेली पाहिजे. दिली तर तो खऱ्या अर्थानं धर्म म्हणण्याच्या लायकीचा. आम्ही देतो समतेचं तत्व. बायकोशी वागताना आम्ही समतेचं असतो. मुलींशी मुलांशी शेजाऱ्यांशी वागताना आमचं समतेचं तत्व असते. लग्न जेव्हा लागते तेव्हा मुलीला आपण डावीकडे का बसवतो का उजवीकडे बसवत नाही. काय आहे याच्या मागं वैज्ञानिकता. मुलगी लहानच का वयानं असली पाहिजे. मुलगा का मोठा असला पाहिजे. कोणती वैज्ञानिकता याच्या मागं आहे. कोणते कर्मकांड आहे. कर्मकांडावर आपण जास्त भर देतो. नाही मुलगी लहानच असली पाहिजे ती डावीकडेच बसली पाहिजे
एखादी मुलगी जर उजवीकडे बसायला गेली तर लगेच एखादं म्हातारा येते, नाही नाही बाई तिथं बसू. उजवीकडे बसण्याचा अधिकार हा पुरुषांचा आहे. कारण स्त्री ही डावी आहे, स्त्री ही कमी आहे. या हिंदू संस्कृतीनं तिला कमी लेखलेलं आहे. कुठं गेली समता? बुद्धानं तर समता सांगितली ना. बुद्ध तिच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य करण्याचे तिच्यावर आहे, तिला मुभा आहे, नाही देत आपण मुभा. या सर्व गोष्टींचा विचार संगीतीच्या माध्यमातून झाला पाहिजे. एक नीतिमान समाज, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा समाज निर्माण झाला पाहिजे. म्हणून धम्मसंगीतीची आवश्यकता. म्हणून छोटेसे हे सर्वसामान्यांचे विषय आहे. सर्वसामान्य आपलं अनुकरण करून राहिलं आहे संगीताचं, हळदीचं, आणि ते कर्ज काढू करून राहिलेलं आहे. कुठंतरी त्याला नाही नाही मी कमी नाही पडलो पाहिजे त्यांच्यामध्ये असं वाटते. म्हणून तो कर्ज काढू कर्जबाजारी होतो आणि त्याचं लग्न लावतो. कारण पाहुण्यांच्या तुलनेत आपण आलो पाहिजे ही भूमिका त्याची असते. कारण हे संस्कार इथल्या सुशिक्षितांनी पाडलेले आणि इथला सुशिक्षित फक्त 20% आहे समाजामध्ये, 80% मागास आहे. जेव्हा भीमनगर, रमाईनगर, सिद्धार्थनगर मध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला समजते की खऱ्या अर्थानं तिथं कोणता समाज आहे, कशा पद्धतीनं ते वापरतात. म्हणून मला असं वाटते की याही गोष्टीचा विचार बाबासाहेबांनी ज्या अपेक्षा केल्या त्याचा झाला पाहिजे. बाबासाहेबांनी चौथी अपेक्षा केली होती धर्माकडून की दारिद्र्याचं उदात्तीकरण करता कामा नये. आम्ही दारिद्र्याचं उदात्तीकरण करता कामा नये. बिलकुलच बुद्धानं सांगितलं आहे की पैसे कमवा असल्या पाहिजे. आपलं सम्यक आजीविका बुद्धानं सांगितलं आहे. अर्थव्यवस्था आपली मजबूत असली पाहिजे. म्हणजे एकीकडे बेरोजगारीचं प्रमाण झपाट्यानं वाढून राहिलं आणि एकीकडे 30-30, 40-40 लाख रुपये लग्नावर आमचा खर्च होऊन राहिला. बेरोजगारांसाठीचं काय आपल्याकडे काय उपाययोजना आहे? मग ही जबाबदारी कोण घेणार आहे? ही जबाबदारी तर इथल्या सुशिक्षितांनी घ्यायची होती, ही जबाबदारी इथल्या बुद्धिजीवींनी घ्यायची होती. ती आपण घेत नाही आणि 35-35, 40-40 लाख रुपये आहे माझ्याजवळ आहे म्हणून मी खर्च करतो. ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. बुद्धाचा, धम्माचा घटक, बुद्धाच्या आंबेडकरी समाजाचा घटक म्हणून तुम्ही ही भूमिका घेऊ शकत नाही. तुम्हाला आयडियोलॉजीनुसार भूमिका घ्यावं लागते. आयडियोलॉजिकली जर तुमची भूमिका असेल तर तुम्ही मनुष्य म्हणण्याच्या लायकीचे आहात, तरी तुम्ही आंबेडकरी म्हणण्याच्या लायकीचे आहात. म्हणून दारिद्र्याचं उदात्तीकरण करायचं नाही आहे. कारण येशू ख्रिस्त असा म्हणतो, गरीबो हो तुम्ही घाबरू नका, मेल्यावर सारा जग तुमचंच आहे. हे दारिद्र्याचं उदात्तीकरण आहे. बुद्ध असं म्हणत नाही. बुद्ध अनाथ पिंडकाला म्हणतात की नाही तू भिक्षू होऊ नको, तू व्यापारीच राहा. कारण त्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी अर्थव्यवस्था मजबूत असली पाहिजे ही गोष्ट सुद्धा बुद्ध मांडतात बाबासाहेबांनी. म्हणूनच धर्माकडून ही अपेक्षा केलेली आपल्याला दिसते. दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा, सर्व धर्म समान आहेत, सारखे आहेत यासारखा दुसरा मिथ्यावाद नाही. आपण म्हणतो की आपल्या तेही लोक आपल्या लग्नात येतात, तेही लोक आपल्या लग्नात येतात, मग आपण 22 प्रतिज्ञा कसं म्हणू, मग आपण हे कसं म्हणू, मग आपण असं कसं करू, त्यांच्या हिशोबानं झालं पाहिजे. सर्व धर्म समान नाहीच आणि हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे. म्हणजे आम्ही उदाहरण देताना ब्राह्मणाच्या लग्नात असं होते 50 लोक येतात, ब्राह्मणाच्या लग्नात कसं होते एवढेच ते खर्च करतात. ताईचं उदाहरण नाही देत आहे तुम्हाला, आमच्या समाजात असं होते. अशोक सरस्वतीचं उदाहरण नाही देत आहे, मुंद्रेचं उदाहरण नाही देत आहे, ब्राह्मणाचं उदाहरण देत आहे. ब्राह्मण असे करतात, ब्राह्मण तसे करतात. आम्ही तयार होऊन राहिलो ना, आम्ही तयार करून राहिलो आहे ना, होऊन राहिले ना समाजामध्ये लोक. ही उदाहरणं समाजासमोर ठेवा ना, का ब्राह्मणाची उदाहरणं देतात? या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटते की 4 डिसेंबर 1956 लक्षात घ्या तारीख, 4 डिसेंबर 1956, 2 दिवसा अगोदर मरणाच्या महापरिनिर्वाणाच्या 2 दिवसा अगोदर कर्डकांना बाबासाहेबांनी पत्र लिहिलं 4 डिसेंबर 1956. म्हणजे सांगा या समाजाची किती काळजी आहे. मरणासन्न अवस्थेत बाबासाहेब आहे असं पकडा 4 डिसेंबरला, आणि तेव्हा बाबासाहेब असं लिहितात की लग्न तुमचं कसं झालं पाहिजे. तेही पत्र ऑथेंटिक नाही आपल्यासाठी. बाबासाहेबांनी म्हटलं की त्या ठिकाणी उपस्थित असल्यापैकी कोणी, मग तिथे भिक्खू असो किंवा सर्वसामान्य कोणी असो, कोणीही एकानं मंगलसूत्र हा शब्द प्रयोग बाबासाहेबांनी केला. मंगलसूत्र त्यानं म्हणावं.
आपण त्याला त्रिशरण पंचशिलाची जोड दिली, मंगलसूत्र म्हणावं आणि बस झालं. कारण एवढं सांगितलंय बाबासाहेबांनी. किती 10 मिनिटाचा विधी आहे. आणि मंगलसूत्र का म्हणावं याचा आपण का विचार केला नाही. कारण मंगलसूत्रामध्ये जे नवीन लोक म्हणजे विवाहित आता होणार आहे, काय चांगलं आहे असे वनाच बालानं पंडितानं सेवना पूजाच पूजनीयानं एतम मंगलमुत्तम. मूर्खाशी संगत करू नका. ज्ञानांशी मूर्खाचा त्याग आणि ज्ञानाई लोकांशी संगत हे उत्तम मंगल होईल. माता पितू उपठ्ठानं पुत्रधारस्थ संग हो पूजाच पूजनीयानं येतम मंगल. माता पितांची सेवा करणे, मुलाबाळाचा सांभाळ करणे हे उत्तम मंगल आहे. हे येणाऱ्या पिढीला, वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या लोकांना सांगावं, हा बाबासाहेबांचा उद्देश होता. आणि म्हणून विधी कर्मकांड ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि त्या दोघांना उपस्थितांना अशोकदादांनी म्हटल्याप्रमाणे त्या ऑर्डर द्या लोकांना की बाबासाहेबांनी 4 डिसेंबर 1956ला जे पत्र लिहिलं त्या पत्रानुसार हे लग्न लागणार आहे. म्हणून सर्वांनी शांतता बाळगावी आणि माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं. हात जोडा. त्रिशरण पंचशिलेला सुरुवात करतो. मी लावलं आहे स्वतः हे लग्न आणि उत्तम प्रतिसाद लोकांमधून आलेला आहे. सर्व ज्या लग्नात शांतता नसते तिथे पिन ड्रॉप सायलेन्स होतं. लोक सर्वजण हात जोडून होते. 3 लग्न अमरावतीची संगीती झाल्यानंतर 3 लग्न आम्ही या पद्धतीचे लावले आणि अप्रिशिएट केलं लोकांनी की अशाच पद्धतीचं पाहिजे. आणि 3 लग्न लावत असताना ते 3ही लग्न हे सर्व कर्मकांड बाजूला सारले होते. मुळात माझ्या संस्कार वर्गाचे ते विद्यार्थी होते. 20 वर्षापूर्वीपासून संस्कार वर्ग चालवतो. त्याचे ते 3ही विद्यार्थी होते. म्हणून त्यांच्याकडून ही कृती झाली. म्हणून संस्कार महत्वाचे असते. म्हणून हा विषय संस्काराचा आपण या ठिकाणी घेतला. साम्यता असावी. कारण बुद्धाचा धम्म हा कन्नड भाषेतही बुद्धाचा धम्म आहे. पाली भाषेतच सांगितला जातो. त्याचं भाषांतर कन्नड भाषेत होते, त्याचं भाषांतर मराठीत होते, त्याचं भाषांतर हिंदीत होते. पण आहे तर सर्व पाली गाथा. म्हणून एकसूत्रता आली पाहिजे. आणि ती एकसूत्रता म्हणजे एकसंघ. आपण वारंवार संघटित हा शब्द वापरतो, तर तो या माध्यमातून एकसंघ व्हावा ही भूमिका या समितीची आहे. म्हणून हा जो या ठिकाणी विषय झाला 4 डिसेंबर 1956च्या बाबासाहेबांच्या पत्रानुसार पहा ना, आम्ही केला आहे ना तो प्रयोग. चांगले सक्सेस आहेत ना तो प्रयोग. आणि फार कमी वेळात कमी खर्चात लग्न लावल्या जातात, लग्न होतात. ते यासाठी. आणि जे मी 3 लग्न लावलेले सांगितले ना, ते 3ही लग्न गरिबांचे नव्हते. तो पोरगा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होता. माझ्या संस्कार वर्गातला 2ही पोर, एक अमित गायगवडी आणि एक मंगेश वानखडे, दोघंही जणी पुण्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे. एकाची बायको डॉक्टर आहे, दुसऱ्याची बायको त्याच्यासोबत मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे. भरपूर पैसा आहे बा. आमच्या 5 लाख रुपये महिन्याचे येतात म्हणून आम्ही खर्च करावा ही भूमिका त्यांनी घेतलेली नाही. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर मला असं वाटते की आपण बुद्धिजीवी आहोत, आपण सुशिक्षित आहोत, आपलं अनुकरण करणारा वर्ग आहे. म्हणून आपली ही जबाबदारी ठरते की आपण तशा पद्धतीचं अनुकरण करा, आपण तशा पद्धतीचे संस्कार समाजावर टाकावे. आणि समाज आपली वाट पाहून राहिलेला आहे की हे आमच्यावर कधी संस्कार टाकतात. म्हणून ही अनुकरणाची भूमिका, त्यातून ही धम्मसंगीती. पहिला विषय बौद्ध संस्कार विधीमध्ये सर्वत्र साम्यता आणणे हा या ठिकाणी मी कन्क्लूड करतो. आणि संयोजकांनी मला या अध्यक्षीय मंडळामध्ये सहभागी करून घेतलं, धम्मसंगीतीचं उद्घाटक बनवलं. याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम.